Hello everyone, today we are going to learn standard 6 practice set 35. Question number 1 आहे at a rate of 10 PCPA what would be the interest for 1 year on 6000 rupees. 6000 rupees वरती 10 PCPA म्हणजे रेट जर 10 असेल तर किती इंटरेस्ट मिळणार आहे 1 इयर साठी हे फाइंड करायचं आहे. सो प्रिन्सिपल मीन्स व्हॉट, आपण एखादी रक्कम बँकमध्ये डिपॉझिट करतो तो म्हणजे प्रिन्सिपल, किंवा बँकेकडून आपण लोन घेतो ती रक्कम म्हणजे प्रिन्सिपल असते. सो या ठिकाणी असं कन्सिडर करायचं आहे की 6000 रुपीज आपण बँकमध्ये डिपॉझिट केलेले आहे आणि ते डिपॉझिट आपण 1 इयरसाठी केलेले आहे असं कन्सिडर करूया. ओके, आणि त्याला रेट किती आहे 10 PCPA. आता रेट मीन्स काय, तर 10 PCPA म्हणजे 10% तुम्हाला तिथे इंटरेस्ट मिळणार आहे. ओके, 10 PCPA म्हणजे पर सेंट पर ॲनम. पर सेंट पर ॲनम मीन्स प्रत्येक 100 रुपयावरती तुम्हाला तिथे 10 रुपीज एक्स्ट्राचे मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे, बिकॉज ते पैसे तुम्ही बँकेला यूज करण्यासाठी देत आहे ना, म्हणून. ओके, त्यालाच आपण प्रिन्सिपल म्हणतो. जे आपण बँकेमध्ये डिपॉझिट करत असतो त्या डिपॉझिट केलेल्या पैशांवरती बँक आपल्याला काहीतरी इंटरेस्ट देत असते, म्हणजे व्याज देत असतं. तर ते व्याज आपल्याला पर्सेंटेजनुसार मिळत असते. तर एका वर्षामध्ये प्रत्येक 100 रुपीजवर तुम्हाला 10 रुपीज हे इंटरेस्ट मिळणार आहे. अंडरस्टँड? सो इथे आन्सर फाइंड करू. या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे 6000 रुपीज, रेट दिलेला आहे 10 PCPA आणि टाइम दिलेला आहे 1 इयर. जे दिलेलं आहे ते आधी राईट करून घ्यायचं आहे. हियर प्रिन्सिपल इक्वल टू रुपीज 6000, रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू 10 PCPA, टाइम इज इक्वल टू 1 इयर. ज्या व्हॅल्यूज क्वेश्चनमध्ये दिलेल्या होत्या त्या व्हॅल्यूज इथे राईट करून घेतलेल्या. फाइंड आपल्याला इंटरेस्ट करायचा आहे, म्हणून आपल्याला इंटरेस्टला एक्स कन्सिडर करायचा आहे. किती रुपीजवर इंटरेस्ट फाइंड करायचा आहे 6000 रुपीजवरती इंटरेस्ट आपल्याला फाइंड करायचा आहे. सो लेट द इंटरेस्ट on rupees 6000 be rupees x. Then x upon 6000 is equal to 10 upon 100. आता 10 upon 100 आपण ह्या प्रकारे का राईट केलं, कारण की 100 रुपीजवर आपल्याला 10 रुपीज इंटरेस्ट मिळणार आहे, तर 6000 रुपीजवरती x रुपीज इंटरेस्ट मिळणार आहे. हे x आपण कन्सिडर केलेलं आहे. ओके, आता आपल्याला ही 6000 व्हॅल्यू कट करायची आहे ना, म्हणून दोन्हीही साईडला लेफ्ट आणि राईट साईडला 6000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय 6000 ऑन बोथ साइड. Therefore, x upon 6000 multiply 6000 is equal to 10 upon 100 multiply 6000. राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्हीही साईडला 6000 ने आपण मल्टिप्लाय केलेला आहे. 6000 कॅन्सल होतील. इथे हे 20 ह्या 20 सोबत कॅन्सल होणार. रिमेनिंग व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय 60. ओके, x इज इक्वल टू 10 6 60 आणि रिमेनिंग हा 0. x इज इक्वल टू 10 6 60 आणि रिमेनिंग हा 0 आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 600 रुपीज हे मिळालेली आहे. आणि x हे आपण काय कन्सिडर केलेलं आहे इंटरेस्ट. देअरफॉर द इयरली इंटरेस्ट will be rupees 600. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे महेश डिपॉझिटेड रुपीज 8650 in a bank at a rate of 6 PCPA. How much money will he get at the end of the year in all? महेशने बँकमध्ये 8650 रुपीज हे डिपॉझिट केलेले आहे. 6% या रेटने डिपॉझिट केले आहे आणि क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे की वर्षाच्या शेवटी
ॲट द एंड ऑफ द इयर त्याला किती रुपीज बँककडून रिटर्न मिळणार आहेत. तर एक लक्षात घ्यायचं आहे, जे प्रिन्सिपल आपण बँकमध्ये जे पैसे डिपॉझिट करतो ते तर आपल्याला वर्षाच्या शेवटी मिळतीलच, बट त्यावरती आपल्याला जे मिळणारा इंटरेस्ट आहे ते त्या रक्कमसोबत, त्या अमाऊंटसोबत परत मिळणार आहे. मग इथे आपल्याला वर्षाच्या शेवटी टोटल रुपीज किती मिळणार आहे हे फाइंड करायचं आहे. तर वर्षाच्या शेवटी हे रुपीज तर बँकमधून तो रिटर्न घेणारच आहे, या रुपीजवरती मिळालेलं इंटरेस्ट पण रिटर्न घेणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या क्वेश्चनमध्ये आपल्याला इंटरेस्ट फाइंड करायचं आहे अँड देन आपण टोटल अमाऊंट फाइंड करू. ओके, जी व्हॅल्यूज आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली असतात त्या व्हॅल्यूज इथे राईट करून घेऊ. हिअर प्रिन्सिपल इज इक्वल टू रुपीज 8,650, rate of interest 6 PCPA, time is equal to 1 year. ओके, आता आपल्याला इथे फाइंड काय करायचं आहे, इंटरेस्ट. किती रुपीजवर इंटरेस्ट फाइंड करायचा, 8,650 रुपीजवर इंटरेस्ट फाइंड करायचं. तर एक्स कन्सिडर करूया. लेट द इंटरेस्ट on rupees 8,650 be rupees x. इथे 100 रुपीजवरती 6 रुपीज हे इंटरेस्ट मिळणार आहे, तर 8,650 रुपीजवरती x रुपीज इंटरेस्ट मिळणार हे कन्सिडर केला आपण. आता आपल्याला हा नंबर इथे नको 8,650, तर आपण काय करणार, मल्टिप्लाय 8,650 ऑन बोथ साईड. दोन्हीही साईडला, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर x upon 8,650 multiply 8,650 is equal to 6 upon 100 multiply 8,650. इथे हा 8,650 ह्या 8,650 सोबत कॅन्सल केला. इथे 10 आणि हा 10 डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये कॅन्सल झाला. रिमेनिंग व्हॅल्यू काय आहे, इथे x आहे, इथे 6 upon 10 multiply 865. हा नंबर आणि हा नंबर आपण 5 ने डिवाइड करू शकतो. 5 1 जा 5, 5 2 जा 10, इथे 5 1 जा 5, 8 - 5 इथे येणार आहे 3, 36 नंबर होईल. सो 5 7 जा 35 नंबर घेऊ शकतो आपण. 36 - 35 1 येणार, इथे 15 नंबर होईल. 5 3 जा 15. सो इथे नंबर किती आलेला आहे बघा, 6 multiply 170, इथे अपॉन मध्ये 2. आता बघा 2 1 जा 2, 2 3 जा 6, इथे 3 multiply 173. x is equal to 3 3 जा 9, 3 7 जा 21, इथे 1 कॅरीला 2, 3 1 जा 3 प्लस 2 5. ओके, x ची व्हॅल्यू आली 519. सो आपण x काय कन्सिडर केला होता की 8,650 रुपीजवरती किती इंटरेस्ट मिळणार आहे, तर 590 रुपीज मिळणार आहे. आता आपल्याला काय करायचं, ॲट द एंड ऑफ द इयर किती रुपीज त्याला रिटर्न मिळणार आहे, टोटल अमाऊंट फाइंड करायची आहे. देअरफॉर प्रिन्सिपल इज इक्वल टू 8,650 रुपीज, इंटरेस्ट इज इक्वल टू 590 रुपीज. आता आपल्याला अमाऊंट फाइंड करायची आहे, तर अमाऊंटचा फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे 8,650 रुपीज प्लस इंटरेस्ट व्हॅल्यू मिळाली आहे 590 रुपीज. यांचे ॲडिशन करू. 9 + 0 9, 1 + 5 6, 5 + 6 11, इथे 1 कॅरी 1, 1 + 8 9, 9,169 रुपीज हे आहे अमाऊंट. देअरफॉर महेश विल गेट रुपीज 9,169 at the end of the year. ओके, बघा मुलांनो, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी वाटल्यास मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. क्वेश्चन नंबर 3 आहे, अहमद चाचा borrowed rupees 25,000 at
12 PCPA for a year, what amount will he have to return to the bank at the end of the year? अहमद चाचाने 25,000 रुपीज हे बँककडून बॉरोड केले म्हणजे लोन घेतले, तर 12 PCPA ह्या रेटने घेतले. 12 PCPA मीन्स वॉट तुम्हाला माहितीच असेल आता, पर्सेंट पर ॲनम, म्हणजे प्रत्येक 100 रुपीजवरती किती रुपीज रेट आहे, 12% रेट आहे, 12 रुपीज रेट आहे. पर ॲनम, ॲनम मीन्स वॉट, पर ॲनम मीन्स वॉट, एका वर्षासाठी. फॉर अ इयर म्हटले तर इथे एकच वर्ष आपण कन्सिडर करणार आहे. तर इथे आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की अमाऊंट त्यांना किती परत द्यावं लागेल बँकला वर्षाच्या शेवटी. तर जे बॉरोड केले ना पैसे त्यांनी बँककडून, ती रुपीज किती आहे रक्कम, 25,000, म्हणजे हा प्रिन्सिपल आहे. ही रुपीज तर त्यांना द्यावंच लागेल, बट या रुपीजवरती जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट पण त्यांना बँकला रिटर्न द्यावं लागेल. म्हणजे हे रुपीज आणि प्लस इंटरेस्ट असे टोटल अमाऊंट त्यांना बँकला रिटर्न करावं लागेल. तर किती रिटर्न करायचं हेच आपल्याला फाइंड करायचं. त्यासाठी आपल्याला इथे इंटरेस्ट फाइंड करावं लागेल. आता इथे फर्स्ट ऑफ ऑल जी व्हॅल्यूज दिलेले आहेत ना त्या लिहून घेऊ. प्रिन्सिपल इज इक्वल टू 25,000 रुपीज. रेट ऑफ द इंटरेस्ट is equal to 12 PCPA time 1 year. इथे आपल्याला इंटरेस्ट फाइंड करायचा आहे, तर आपल्याला इंटरेस्ट एक्स कन्सिडर करावं लागेल. इंटरेस्ट आपण किती रुपीजवर फाइंड करत आहे, 25,000 रुपीजवर. लेट द इंटरेस्ट ऑन रुपीज 25,000 be rupees x. Then x upon 25,000 is equal to 12 upon 10. हे इक्वेशन कसं तयार केलेलं आहे की 100 रुपीजवरती जर 12 रुपीज हे इंटरेस्ट द्यायचं आहे, तर 25,000 रुपीजवर एक्स रुपीज इंटरेस्ट द्यायचं आहे. हे एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. आता आपल्याला 25,000 ही व्हॅल्यू इथे नको, तर दोन्हीही साईडला आपण 25,000 ने मल्टिप्लाय करू. तर मल्टिप्लाय 25,000 ऑन बोथ साइड. ओके, x upon 25,000 multiply 25,000 is equal to 12 upon 100 multiply 25,000. 25,000 कॅन्सल होणार. या 20 सोबत हे न्यूमरेटर मधील 20 कॅन्सल होतील. x is equal to 12 multiply 250. x is equal to 12 0 जार 0, 12 5 जार 60, इथे 0 कॅरी आला 6, 12 2 जार 24, 24 प्लस 6 30, म्हणजे 3,000 रुपीज. ओके, इथे आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे. आता आपल्याला अमाऊंट व्हॅल्यू फाइंड करायची. तर बघा, प्रिन्सिपल व्हॅल्यू काय दिलेली होती, 25,000 रुपीज अँड इंटरेस्ट व्हॅल्यू मिळालेली आहे 3,000 रुपीज. आता आपल्याला अमाऊंट फाइंड करायचं. तर अमाऊंटचा फॉर्म्युला तुम्हा सर्वांना माहितीच असेल. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू, प्रिन्सिपल आहे 25,000 प्लस इंटरेस्ट आहे 3,000. 25,000 आणि 3,000 28,000 रुपीज हे आहे अमाऊंट. फायनल आन्सर येणार आहे अहमद चाचा will have to return rupees 28,000 to the bank. ओके, आधी क्वेश्चन नीट समजून घ्यायचा, देन आपण आन्सर इझिली फाइंड करू शकतो. या क्वेश्चनमध्ये आपल्याला टोटल अमाऊंट विचारले होतं. टोटल अमाऊंट यासाठी विचारलेलं होतं की बँककडून जे लोन आपण बॉरो करतो ना,
ते लोन तर आपल्याला बँकला रिटर्न करावंच लागते, सोबत त्याला इंटरेस्ट पण रिटर्न करावं लागते, म्हणून इथे आपण टोटल अमाऊंट फाईंड करून घेतलेला आहे. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे, किसनराव वॉन्टेड टू मेक अ पॉन्ड इन हिज फील्ड. ही बॉरोड ₹35,250 फ्रॉम अ बँक ॲट अन इंटरेस्ट रेट 6 PCPA. हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. किसनरावांना त्यांच्या फील्डमध्ये एक पॉन्ड तयार करायचं होतं. त्यासाठी त्यांनी बँककडून काही रुपीज बॉरो केलेले आहे, म्हणजे ₹35,200 बॉरो केले आहे. किती पर्सेंटने? 6%ने. रेट आहे 6 PCPA. तर त्यांना वर्षाच्या शेवटी बँकला किती रुपीज रिटर्न करावे लागतील? तर बघा, आपण बँककडून कोणतेही लोन घेतले तर ते रक्कम म्हणजे ते अमाऊंट तर बँकला रिटर्न करावीच लागणार आहे. बट या अमाऊंटवरती 6%ने इथे इंटरेस्ट आहे, तर हे इंटरेस्ट पण परत करावं लागणार आहे. जसं की तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं, 6 PCPA मीन्स व्हॉट, म्हणजेच पर सेंट पर ॲनम, म्हणजे प्रत्येक 100 रुपयावरती 6 रुपीज एक्स्ट्राचे द्यावं लागतील. म्हणजे 100 रुपीजवरती 6 रुपीज द्यायचे आहे, तर 35,250 रुपीजवर किती इंटरेस्ट होणार? पहिले आता इंटरेस्ट फाईंड करावं लागेल. सो दिलेली व्हॅल्यू इथे राईट करून घ्यायची आहे. हिअर प्रिन्सिपल इज 35,250 रुपीज. रेट ऑफ द इंटरेस्ट आहे 6 PCPA. टाइम 1 इयर. ओके. इथे इंटरेस्ट फाईंड करायचा आहे, तर आपण एक्स कन्सिडर करत असतो. सो लेट द इंटरेस्ट ऑन ₹35,250 बी ₹X. आता केअरफुली बघायचं आहे. 100 रुपीजवरती जर 6 रुपीज इथे एक्स्ट्रा द्यावं लागतील, म्हणजे हे रेट आहे, तर 35,250 रुपीजवरती X रुपीज द्यावं लागतील, हे आपण कन्सिडर केलेलं आहे. ओके. आता आपल्याला हा नंबर नको, तर ह्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल दोन्हीही साईडला. मल्टिप्लाय 35,250 ऑन बोथ साइड. Therefore, x upon 35,250 multiply 35,250 is equal to 6 upon 100 multiply 35,250. आता हे दोन्ही नंबर कॅन्सल होतील. ह्या 10 ह्या 10 सोबत कॅन्सल होणार. रिमेनिंग आहे x इज इक्वल टू 6 अपॉन 10 मल्टिप्लाय 3,525. ओके. आता या 10 ला आणि ह्या नंबरला आपण 5 ने डिवाइड करू शकतो. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5, 5 7 जा 35. इथे 25 नंबर आहे, म्हणून इथे 0 राईट केला आपण. डायरेक्ट 25 नंबर नाही घेऊ शकत ना, म्हणून. सो 5 5 जा 25. x इज इक्वल टू 6 अपॉन 2 मल्टिप्लाय 705. 2 1 जा 2, 2 3 जा 6. x is equal to 3 multiply 705. x is equal to 3 5 are 15, carry 1, 3 0 are 0 plus 1 1, 3 7 are 21, 2,150. हे आली x ची व्हॅल्यू. x आपण काय कन्सिडर केलेला आहे? इंटरेस्ट कन्सिडर केलेला आहे. ओके. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला इंटरेस्टच विचारलेला आहे, इंटरेस्ट फाइंड झालेला आहे. सो फायनल आन्सर असणार आहे किसनराव will have to pay ₹2,150 interest to the bank at the end of the year. Okay. So dear students, any difficulties please comment. आणि जर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट आवडला असेल, समजला असेल, तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.